जो 6-4 मारतायत बॉल गावला आपल्याकडे आलं तर द्यायचं नाही आणि सांगताय देणार आहे काय आपल्या पोरांना खेळायला घेऊन जाऊ. बॉल चोरायला झाला इथं उगाच घेतला काय. आम्ही आता आलेलो बघायला तसा शिमग्याला खेळतात तर बघता होता. शिमग्याला सगळ्यांनाच घेऊन जाणार. नाही जर खेळलं व्यवस्थित आता सांगित होता पण नाही सांगित आहे. आम्हाला पटकं पडते. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी काय मराठी चॅनलवर. थेट जुईनगर स्टेशनवर. कुठे जायचं आहे? मॅची बघायला जाणार. खलाटीत जाणार आहोत. खलाटी म्हणजे DY पाटील स्टेडियम आहे तिथे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका ही मॅच आहे. वर्ल्ड कपच्या अगोदरची आहे. 220. मी जास्त बघत नाही, मला काही माहीत नाही, पण सर बोलले आज मॅच आहे येतोच काय. बोललो आज इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका तर जाऊयाच. मजा बघूया कसा पिच आहे. सगळी मजा सगळे कधी म्हणजे अनुभव पण आलेला नसतो. हां कधीतरी बघितलं पाहिजे असं. पण मी तर फर्स्ट टाइम जातोय. स्टेडियमला गेलोय पण लोकल मॅच वगैरे, पण इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका फर्स्ट टाइम बघणार आहे मॅच. लाईव्ह होती पण बघू. बाकी भेटू, घेतली तर बघू, नाही तर येऊ. नाही तर येऊ. बाकी कोण भेटतोय काय बघू. खेळाडू ओळख असली तर जरा काय दिली तर दिली. काय बाकी देणगी बिनगी देऊ आम्ही. विषय घेऊन जातो. बाकी असा स्टेडियममध्ये बॉल बिल गावला तर घेऊन येऊ. बॅटी तयार ठेवा. बाटली तयार आहे. इथं आमच्या गावाला आहेत फलकाटनं. आता सर पण कामावरून आले आणि मी सुद्धा लालबागला गेलेलो. सो आलेलो आहे. आता जाऊया. बरेच जण आज मॅच बघायला जातील. गर्दीच असेल जाम. जुईनगर स्टेशनवरून जवळ आहे. जुईनगर पण जवळ आहे आणि नेरुळवरून पण जवळ आहे. DY पाटील स्टेडियम. आलो आहे नेरुळ LPच्या इकडे. टी शर्ट विकत आहेत. माझा टी शर्टीचा धंदा आहे. मी पण टाकू का इकडं? एका दिवसात लेवल होईल. इकडे लेवल जास्त. हा असो. पब्लिक जाम आहे. सगळेजण इंडियाचे किट घालून आहेत. पुढे जाऊन गर्दी अजून भेटेल. मस्त टी शर्ट. हो शिमग्याचे आणू का इथं? हा भरपूर आहे. शिमग्याचे बी काय आणलं तरी जातील काय. मध्ये जाऊया. DY पाटीलला अगोदर आलो आहे पण आत्ता बऱ्याच दिवसांनी. कुठं गेलो? चला मेन गेट कुठला आहे? आम्ही जिंकणार आहोत. देवाला आता नारळ ठेवून आलेलो आहो. आता फक्त पान सुपारी पण दिली आहे देवाला. काय मनसावून आली काय? जिंकल्यावर पालखीला नवस 5 पानाचा इडा, अबीर, गुलाल, भंडारा. हा आणि सगळ्या खेळाडून गाव देवाची घेऊन येऊ. गाव देवाची घेऊन येऊ आणि एक नारळ देऊ. हा आणि शाल श्रीफल वगैरे असं काय ते बघू. नाही तर म्हणजे कन्फर्म नाही ठेवलेला आहे. तर गाव आता गावाने मीटिंग बसल. हा त्याच्यावर काय तो ठरल. म्हणून आम्ही आता आलेलो बघायला. तसा शिमग्याला खेळतात तर बघता होता. शिमग्याला सगळ्यांनाच घेऊन जाणार. नाही जर खेळलं व्यवस्थित आता सांगित होता पण नाही सांगित आहे. आम्हाला पटकं पडते. हो थांबा कुठं फास्ट जात आहो. आता त्यांना सांगून यायला पाहिजे. टॉस उडवायच्या आधी मनस व्हायला पाहिजे. नाही तर काय खरा नाही. मग टॉस उडवायच्या आधी दे देवा ठोले एकटा डाटे त्या कानावना शिमग्याची 5 दिवस खेळाले. शिमग्याचा नाव घ्यायला पाहिजे. हो म्हणजे जिंकतील. नाही तर अंगाशी येईल. नाही जिंकलं तर मग नाही जिंकलं तर गावकीत घेऊ काय त्यांना. 4 नंबर गेट कुठे माहिती ना. कुठं उंडाकता. सगळं बांधाच्या बांध भरपून झालं पण काय जो चोंडा भेटत नाही. इकडनं बाहेर पडला आपण. अरे देवा जातो कुठं. 4 नंबर गेटला. गेट नंबर 4. काय म्हणतोय हां रोहित शर्माच्या समोर बसून मी त्याला समजावून सांगणार आहे काय की कसा खेळायचा काय नाही ते. पण आज रोहित शर्मा खेळणार आहे काय? काय काय जो कशाचा पट्टा नाही आपल्याला. फक्त जायचं आहे. इकडून चेक इन आहे. DY पाटील स्टेडियम.
पब्लिक वाढायला लागलाय आणि आम्ही थांबलोय कारण बॅग अलाउड नाही. तर मित्राला बोलवले बॅग घेऊन जा म्हणजे आम्ही आतमध्ये जाऊ. आता मला पाणी कोण देईल? विकत घ्यायला लागला आतमध्ये. मग अशी गर्दी नाही. इथपर्यंत गेलो पुढपर्यंत आणि म्हटले बॅग अलाउड नाही. यायला. आम्ही कधी गेलो नाही ना असा मोठ्या ठिकाणी म्हणून. आम्ही कसं परसावात खेळणारी तिकडे परसावात आम्हाला बॅग बिग अलाउड आहे आणि शूज बीज पाणी बिणी सगळं घेऊन पीच जाऊ. वगैरे चॉपना बिपना काढलं नसतील काय? आता बघूया काय पीच केली नाही ती. मी जाऊन पहिला चेक करणार आहे. हां आणि रोहित शर्मा नाही दुसरा कोणतरी आहे ना कॅप्टन, हां त्याला बोललाय बरोबर असा नाचून बिचून बघ जरा असा उकारते काय. सारवाना काढलं नाच म्हटले सकाळी. तर बघूया पीच कशी केली नाही. जरा जास्तच लाकेगिरी करताय असं वाटत नाही. गेली आतमध्ये येत आहेत आणि आम्ही चाललो बाहेर कारण मित्राची गाडी आहे. बाहेर आतमध्ये आणून देत नाहीत. आता जाम पब्लिक वाढला हो. कोकणी माणूस असल्याचा किती फायदा होतो माहिती आहे काय? एक नंबर मजा आली जबरदस्त. ऍक्च्युली पॉवर बँक अलाउड नव्हता. पॉवर बँक पण आणि हे पण माईक पण अलाउड नव्हते. विषय काय झाला माहितीये का? तिथं अलाउड नव्हता. रिटर्न झालं होतं. आयला असं बोललो पण ओळखीचा पण नाही. तो काय बोलला तू कोकणातला आहे? ठीक आहे मग जा. आणि आमची याच्यावरती तिकीट होती. तो तिथं पण एक आपला सबस्क्रायबर भेटला त्यांनी दिला. काय जबरदस्त. ही प्रेमळ माणसं भेटतात आणि डायरेक्ट जवळ आणून सोडलं नाही त्याने ग्राउंडच्या. जबरदस्त. आता मॅच होणार आहे त्या अगोदर काय ग्राउंड बघा कसला आहे. हा ही खालाटी एवढी साफ केलं कधी? हे सारवा सांगितलेली सकाळपासून सकाळपासून सारवा सांगितलेली. अरे पण मधला सारवली नाही. तो मधला चोपलेला ना नंतर. होय काय? हा म्हणजे अरे वाढच्या वाडीतली पोरं इकडं आहे तिकडं पलीकडं आहेत. टॉच कोण विन झाला माहितीये का? टॉच विन कोण झाला काय माहिती. आपला टॉस लागलेला तिकडे. बोललो आता एंट्री भेटते की नाही. घेतलेली आहे. आणि हे आहेत गावकीतले अंपायर आले ते कासूद गावातले आहेत आणि किनलचे आहेत. तर गावचं पोलीस पाटील आहेत आमच्या आणि तर रिक्षा चालवतात. अंपायर दो हे खालं पडलंय उन्हात जाम असतात हे गावकीतले अंपायर आहे. हा हे ना लाल किट आहे यावर्षी मंडळाला लाल दिला नाही. टीम पण आली. साऊथ आफ्रिकेची टीम आलेली आहे. या बघा सगळं आलेलं आहे. पहिला बॉल सिक्स मारलेला आहे. कसलं जो 6-4 मारतायत. बॉल गावला आपल्याकडे आलं तर द्यायचं नाही आणि सांगताय देणार आहे काय? आपल्या पोरांना खेळायला घेऊन जाऊ. बॉल चोरायला झाला इथं. उगाच घेतला काय? आता पण अभिषेक शर्माने डिक्लेअर दिला. आऊट नव्हता पण आऊट दिला आणि आता आलाय हो सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे इकडं. सूर्या बघा काय झालंय. 240ला विन दिले. 241. आया काय तो रोलर फिरवतायत ना त्याच्यापेक्षा शेनकोला फिरवला असता ना तर बरा झाला असता.
शेणकोल्यान कसा जमीन नीट राहते ना, धरून राहते. शेणकोला फिरवाय हवा होता याने. काय हो, काय झाला? शेणकोला फिरवाय हवा होता. हा तर गावात गुरा पण नाही ना, तो प्रॉब्लेम झाला. इथं मुंबईत अजिबात नाही. सगळी गुरा इकली त्यावेळी शेणकोला भेटला नाही, म्हणून नुसता रोलर फिरवताय. असू दे, आम्ही मजा करता वाव, आम्ही आमची जीवाची मजा घेता वाव. आमचे कॅमेरा आम्हाला कॅमेरा पकडा यांनी हेल्प केली मस्त. आली 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 टीम आली. रिंकू बघा, रिंकू जिका जो नारळ दिलाय, काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही जिंकणार आहोत. ट्रायल बॉल खेळला. आला आला आला, आता विकेट देणार. विकेट जबरदस्त. विकेट विकेट विकेट. आता हार्दिक पांड्यावर टाकतोय. जबरदस्त जबरदस्त उगली. वापस एक बार और वापस करेंगे. जैसे ही हार्दिक पांड्या रन अप शुरू करेंगे, हम सारे मिलके सब मिलके आवाज करेंगे नीचे से ऊपर, जैसे कि पर अभी नहीं. जैसे ही रन अप स्टार्ट्स, सब मिलके नवी मुंबई इंडिया स्टेडियम सारे मिलके करेंगे. लेट्स गो. कराय नको पाहिजे होता म्हणून 6 गेला. आता करायचा नाही. सांगितलं बोलायला. कशाला बोलला हा? आता बोलायचं नाही कोणी हो म्हणून. उगाच 6 फुकटचा दिला. आता कोण जो बोलेल त्याला 100 रुपये दंड. चला, इंडिया विन झालेली आहे. फायनली इंडिया विन. इंडिया विन. डीजे वाला कुठे घरातला काय माहिती. ते बरोबर खेळलं नाही, कंटाळा आलेला मग यांचा बघून. आमचं जो गावातलं बरं खेळतात. मॅच आटपले आणि खास जेवायला आला. भूक लागलेली मारणाची, त्याच्यामुळे आम्ही आता इथं जुईनगरला जेवतोय, त्यानंतरला घरी जातो. तर मंडळी, काल क्रिकेट मॅच होते आणि अनुभव खूप छान असा आला. पहिल्यांदाच स्टेडियममध्ये लोकल म्हणजे इकडच्या तिकडच्या अशा मॅच बघितल्यात, पण इंटरनॅशनल मॅच पहिल्यांदा अनुभवायला खूप मजा आली. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की जे क्रिकेट लवर आहेत वगैरे त्यांचं. मी काही एवढं लवर वगैरे नाही आहे क्रिकेटचा, पण आहे ओके आहे. पण खूप असा मजा आली, म्हणजे जबरदस्त अनुभव आला. आणि तो लाईव्हमध्ये बघण्यात आणि तिथे प्रत्यक्ष तिथे लाईव्हचा बघण्यात थोडाफार फरक आहे. थोडा काय, भरपूरच फरक आहे. आणि कोण खेळतोय काय दिसत नाही, डिस्प्लेलाच बघायला लागतं सगळं. पण बाकीचं खूप मजा आली, एन्जॉय केली, खूप जल्लोष माहोल असलं सगळं होतं. सो ब्लॉग बनवलेला कसा वाटला अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.